अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं। महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही असं म्हणता मग सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकांची घोषणा करून वर्षानुवर्ष जनतेला प्रतीक्षा करायला लावणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी सुकलं पण आश्वासनांचा पाऊस कधीच पडला नाही हा महाराष्ट्राचा अपमान नाही? तरुणांच्या हातात नोकरीऐवजी भरतीच्या जाहिराती आणि रद्द झालेल्या परीक्षा देणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही? महापुरुषांच्या नावाने मतं मागायची पण त्यांच्या विचारावर चालायचं नाही हा महाराष्ट्राचा अपमान नाही? मराठी माणसाच्या प्रश्नावर मौन आणि राजकारणावर मोठमोठी भाषणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही? रुग्णालयात बेड नाही, शाळामध्ये सुविधा नाही, गावागावात पाणी नाही हा महाराष्ट्राचा अपमान नाही? निवडणूक आली की आश्वासनं, निवडणूक गेली की विस्मरण हा महाराष्ट्राचा अपमान नाही? महाराष्ट्राला घोषणांचा नाही तर कृतीचा इतिहास हवा होता, तो न देणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही? महाराष्ट्राचा अपमान फक्त बाहेरच्यांच्या वक्तव्यानं होत नाही, जनतेचा विश्वास तुटला, शेतकरी हताश झाला, तरुण निराश झाला आणि स्वप्न अधांतरी राहिली हा महाराष्ट्राचा अपमान. म्हणून महाराष्ट्राला भावना भडकवणारी भाषणं नकोत, हिशोब देणारी नेतृत्व हवी. कारण महाराष्ट्राची अस्मिता घोषणांनी जपली जात नाही, ती प्रामाणिक कामाने जपली जाते.